आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गजश्रापती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, नकार मंडित, शास्त्र शास्त्र पारंगत, राजती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। नमो पार्वती पते, हर हर महादेव। बाईला चोलचा गारवा गावापासून बाजारवाडी गावापासून 1 तास अंतर वर चढून आल्यानंतर आता 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही आतमध्ये पिल्लर नाही किल्ल्यावरती जी तटबंदी आहे तिला मजबूत करून देण्याचे हा चुन्याचा गाणा मजबूत तटबंदी आहे। नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मैत्रीपूर्ण व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देणार आहोत एका अशा किल्ल्याला ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि घोडखिंडीमध्ये रणतांडव माजवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांची पहिली भेट झाली होती। आणि आजचा डे खास होणार आहे कारण आपल्या गावातील जांबुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मधील शिवविचाराने प्रेरित झालेल्या गडकोट मोहीम करणाऱ्या मावळ्यांना आज आपण भेटणार आहोत। चला। सर्वप्रथम या ठिकाणी हा आमचा गेले 5-6 महिन्याचा हा गडकोट मोहिमेचा जो प्रोग्राम चालू आहे आणि ते शिवविचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण आज 6वा गड किल्ले रोहिडेश्वर या ठिकाणी आम्ही सर्वजण ट्रेकिंगसाठी इथं उपस्थित झालेलो आहोत। आणि आता एक थोड्याच वेळात 2 मिनिटात एक महाराष्ट्र गीत होईल आणि त्यानंतर आपण सर्वजण गडकोटसाठी प्रस्थान करणार आहोत। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवस्वराज्य प्रतिष्ठान पुणे यांनी रोहिडेश्वर गडाच्या पायथ्याशी हा सूचना फलक बसवलेला आहे। याच्यावर दिलेली माहिती ही खूपच महत्वाची आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे। ही वाचून आपण पुढे आपल्या पुढच्या मोहिमेला प्रस्थान करूया। ट्रेकिंगच्या दृष्टीनं सोप्या श्रेणीत आढळणारा रोहिडेश्वर हा किल्ला पुण्यापासून 80 ते 85 किलोमीटर या अंतरावर येतो। चालुक्य, राष्ट्रकूट राजा ध्रुव, शिलाहर राजा भोज, यादवकालीन सामंत, बहामनी राजवट आणि विजापूरची आदिलशाही अशा अनेक राजवटींकडे या किल्ल्याची सत्ता होती। 1656 पर्यंत आदिलशाहीकडे असणारा हा किल्ला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला होता। जय शिवराय। आज आपल्या समोर 2 शब्द आमचे आदरणीय फौजी संजय फौजी 2 शब्द आपल्याला सांगतील। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये बाजारवाडी या गावामध्ये रोहिडा अबलिक विचित्रगड हा किल्ला येतो आणि इथून याचा ट्रेक सुरू होतो। मित्रांनो, 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगलांबरोबर महाराजांनी नाईलाजास्तव तह केला होता। त्या तहा अंतर्गत स्वराज्यातील 23 किल्ले हे मोगलांना द्यायचे होते। जे 23 किल्ले दिलेले होते त्यापैकी रोहिडा हा सुद्धा एक किल्ला होता। मात्र त्यानंतर लगेचच 1670 मध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेऊन स्वराज्यामध्ये सामील केला। असा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला एक सुंदर किल्ला आहे।
मित्रांनो, चुकीच्या समजुतीमुळे डोंगरांना वणवा लावणे किंवा आग लावणे हा कायद्यानं गुन्हा आहे आणि या गोष्टी आपल्याला प्रकर्षानं टाळल्या पाहिजेत. बाजारवाडी गावापासून 1 तास अंतर वर चढून आल्यानंतर आता 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचत आहे. तर आपण गणेश दरवाजापाशी पोहोचलो आहोत आणि गणेश दरवाजा अतिशय भक्कम आणि सुस्थितीत आहे. ताई रांगोळी काढताना दिसत आहेत आणि त्या 2 शब्द आपल्याशी संवाद साधतील. या ताई. आज रामनवमी निमित्त आणि सोबतच आम्ही मागचे 2 वर्ष गडावरती संवर्धनाचं कार्य करत आहोत टीम हडपसर या मार्फत. त्याच्याच अनुषंगाने गडावरती काही अपरिचित समाध्या आहेत, त्या आपल्या पूर्वजांच्या असू शकतात. तर त्या समाध्यांचं आम्ही संवर्धन करून आज त्यांचा लोकार्पण सोहळा त्यांना संवर्धित करून म्हणजे सगळ्यांना बघण्यासाठी त्या खुल्या होणार आहेत. त्याचाच आम्ही रामनवमीचं निमित्त साधून एक छोटासा सोहळा साजरा करत आहोत. त्याचीच तयारी गडावरती चालू आहे. पहिल्या प्रवेशद्वारानंतर 2च मिनिटात कातळ दगडातून कोरलेल्या पायऱ्या सर करून आपण दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचत आहोत. दुसऱ्या प्रवेशद्वारावर हत्तीचे कोरलेले शिल्प आपण पाहू शकतो आणि दुसरी प्रवेशद्वार ही अतिशय भक्कम आणि सुस्थितीत आहे. दुसऱ्या दरवाजात आत आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला पिण्याच्या पाण्याची टाकी दिसून येते. स्थानिक लोकांच्या मते अगदी दुष्काळात सुद्धा या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी असते. समोर पाहू शकता कातळ दगडातून छिद्र करून प्रकाशाची व्यवस्था पण केलेली आहे. जो पत्ते बुरुंज आहे तुम्ही ती रचना बघू शकता, शत्रूला रोखण्यासाठी बनवलेली रचना. पत्ते बुरुजाची रचना अतिशय वेगळी आहे. तुम्ही पाहू शकता बाजूने वाट आहे आणि मध्येच खड्डा केलेला आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या प्रवेशद्वाराजवळ. तिथे तुम्ही पाहू शकता दरवाजावर दोन्ही बाजूला हत्तीची शिल्पे कोरली आहेत आणि डाव्या बाजूला फारसी आणि उजव्या बाजूला मराठी भाषेमध्ये शिलालेख कोरलेला आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत सरजा बुरुजाजवळ. या बुरुजाचा आकार नालाकृती आहे आणि इथं मध्ये झेंडा उभा करण्यासाठी जागा आहे आणि त्याचबरोबर बुरुजाच्या पूर्ण बाजूनी टेहळणी करण्यासाठी गुंजा आहेत. आता आपण पोहोचलेलो आहोत चोरवाटेपाशी. भुयारी दरवाजा आणि चोरवाट म्हटलं की ट्रेकरचा आवडता विषय आणि तिथंच आपण पोहोचलेलो आहोत. आणि आपण आता आपला एक सदस्य चोरवाटेतून वरती येताना दिसतोय, तो आपल्याला चोरवाट दावत आहे. हा, तिथंच आहे ती चोरवाट या किल्ल्याची. ठराविक लोकांनाच माहीत असणाऱ्या या चोरवाट्याचा उपयोग युद्धप्रसंगी किंवा छुप्या पद्धतीनं गडावर ये जा करण्यासाठी होतो. सुंदर अशी तटबंदी असणाऱ्या या किल्ल्यावरती भक्कम असे 7 बुरुज पाहायला मिळतात. आपण आता आलेलो आहे चोरदारापासून इथं वाघजाई बुरुज पाशी. या बुरुजाच्या समोरच वाघजाईचं मंदिर आहे. त्या मंदिरावरूनच इथं या बुरुजाचं नाव पडलंय वाघजाई बुरुज. आणि याच ठिकाणी इथून टिहाळणी करण्याकरता मोर साईडला वाघजाईमध्ये मंदिर भक्कम असा वाघजाई बुरुज. सह्याद्रीचं आगळं वेगळं रूप दाखवणाऱ्या गोलाकार पाटणे बुरुज पाहून डाव्या बाजूचे रेलिंग क्रॉस करून गेलो की आपल्याला खूप सारी पाण्याची टाकी पाहायला मिळतात. काळू बायला विनू किती
घेऊन हळद कुंकू घेऊन हाती काळू बैला विनू किती. या गडावर अजून एक पाण्याचं टाक सापडलंय, ते पण शुद्ध पाण्याचं. बरीच काही पाण्याची टाकी आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात. किल्ल्यावरची जी तटबंदी आहे तिचा मजबूतपणे देण्याचे हात, त्याचं कारण म्हणजे हा चुन्याचा घाणा. त्याच्यामध्ये सगळं वाळू, चुना, रेत वगैरे सगळं टाकून श्री हे बैलांना असं गोल गोल फिरवत होते. कुंभार लोक वापरतात ती माती असेल किंवा चक्कीचा गुळ असेल, जो आपण गुळ म्हणतो तो, परत चुना असेल किंवा उडदाची डाळ असेल, या सगळ्यांचं मिश्रण एकत्रित करून एक स्पेसिफिक मिश्रण तयार केलं जायचं आणि ते मिश्रण या गडांच्या बांधकामासाठी वापरलं जायचं. तुम्ही बघाल अजूनही आजच्या डेटला 300-350 वर्षानंतरही हे कन्स्ट्रक्शन एवढं चांगलं आहे. त्याचं कारण हेच आहे की कुठेही भेसळयुक्त पूर्ण वापरता नॅचरल गोष्टी वापरूनच हे कन्स्ट्रक्शन केलेलं होतं. अरे का हे पाहा, अरे पूर्वीच्या काळची भांडी दिसतात. हे जात आहे, हे मसाला कुटायचं भांड्या दिसते. हा हे पूर्वीच्या भांडी आहे ती सगळी, खापर माठ वगैरे. हा अजून राहिलेलं आहे. खरं तर हे चांगल्या प्रकारे जतन करून ठेवलं पाहिजे आताच्या पिढीनं. पण आता ट्रेकिंग करून गडावर पोहोचलेलो आहोत आणि गडावर पोहोचल्यानंतर प्रथमतः आपल्याला हे तळ दिसते पाण्याचं आणि त्यानंतर रोहिडेश्वर मल्ल भैरवनाथ मंदिर आहे. आता त्या ठिकाणी आपण दर्शनाला जाणार आहोत. तर मित्रांनो, एवढा सुंदर हा गड कसा, या गडाला विचित्रगड का म्हणतात, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्या पोलादी सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे सुंदर वैभव आपल्याला नक्की पाहिलं पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, होता होईल एवढा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विचित्रगड किल्ले रोहिडा किंवा या किल्ल्याला बिनीचा किल्ला सुद्धा म्हणतात. या किल्ल्याच्या गोड आठवणी बरोबर तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.